तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर आज आपण शेंद्र्याचे सुपुत्र विघ्नेश भाऊ पवार यांचा पॉडकास्ट घेणार आहे. तर थोडक्यात त्यांची ओळख करून देतो. विघ्नेश पवार आमच्यासोबत 11वी पासून होते. 11वी 12वी आम्ही केली. 12वी तर काय आमची कोरोनामध्येच गेली. नंतर भाऊंचा ना आमचा संपर्क जरा तुटलेला. नंतर जेव्हा आम्ही शॉप ओपन केलं त्याच्यानंतर भाऊंनी इंटेरियरची कामं करतात, त्यामुळे परत संपर्क वाढला आमचा. मटेरियल उचलतात आमच्या शॉपवरनं. तर विघ्नेश पवार, पब्लिकला तुमचं जरा ओळख करून द्या. नमस्कार, मी विघ्नेश पवार. मी तसं मल्टिपल बिझनेस करतो. त्यामध्ये आपले VP इंटेरियर म्हणून फर्म आहे. त्यानंतर विघ्नेश मॉडर्न मेन्सवेअर म्हणून शॉप पण आहे आपलं, चप्पलचं कपड्याचं. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट पण करतो आपण. वक्रतुंड इव्हेंट्स म्हणून आपलं अजून एक फर्म आहे. अजून काय तर चांगले ऑलराऊंडर आहेत भाऊ आपले. सगळे कामं जोमानं करतात आणि एकदम परफेक्ट कामं असतात त्यांची. तर विघ्नेश, तुमचं बालपण कसं केलं जरा आम्हाला समजू शकतं का? बालपण तसं बालपणात तर लय खोडकर होतो मी. मेन महत्वाचं ते तर काय सगळेच असतात. खोडकर म्हणजे शाळेत 5वी पासून मी एक असा म्हणजे हुशार होतो. हुशार शिक्षणाबद्दल तर काय नव्हतं. मी वर्गात पहिला चौथा 5वा 6वा नंबर तर 100% असायचं, पण 10च्या आतच असायचं. त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत तर कधीच आपण मागे पडलो नाही. मेन महत्व म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत तुम्ही चांगलंच होता. अभ्यासाच्या बाबतीत तर 100% चांगलं होतं. त्याच्यानंतर 7वीत माझी खरी म्हणजे काय म्हणायचं, एक उसळतं रक्त जे असतं ना, ती माझ्या 7वीत आलं. माझ्या 7वी पासूनची भांडणं चालू झाली माझी. 7वी 8वी 9वी 10वी शाळेत जाणच झालो. चांगलंय. आता तर तुम्ही इतके बिझनेस वगैरे करताय, त्यातनं आम्हाला वाटतेच की तुम्ही लहानपणी खरंच खोडकर असणार आहे. असा शाळेमध्ये कोणता असा विषय झालाय की तुम्ही अजूनपर्यंत विसरला नाही, म्हणजे असं खोडकर? असे किस्से तर लय झालेत शाळेत. खरा किस्सा सांगायची मी तुम्हाला सांगतो. आमची बेंचवरनं भांडणं चालायची. म्हणजे वर्गात बेंचवरून भांडणं. आणि बेंचच्या खालची जी फळी होती ना, ती लूज असते ती. आणि त्या फळीहून माझी फळी का तुझी फळी, डबा ठेवायला त्याच्यावर हे असायची, जागा असायची. त्यामुळे फळी आणि माझी बेंच खालची फळी याकडनं काढून नेली दुसऱ्या. आणि म्हणून मी 12 वाजता मी त्याच्या ह्याच्यातली फळी काढली, मी माझ्या पायाखाली आणून ठेवली. म्हणलं आता पायाखाली कसं काढतोय. आणि मी तेव्हा आला माझ्याकडे, फळी काढून दिली माझी. मी त्याला विचारलं की फळी का काढून दिली, तर त्यानं मला दिली शिवी. आणि मी तिथे त्याला एवढा मारला होता की त्या कानातनं नाकातनं रक्त आलं होतं. म्हणजे तुम्ही तर तेव्हापासून तुमचे आयुष्य मला वाटतंय तिथनं पुढे मग आपलं पुढे भांडणच सगळी. तिथनं पुढे भांडणच सगळी. वायसी कॉलेजमध्ये 6 मेन म्हणजे असं झालं होतं. सांगायचं एवढंच की माझा तो विषय मिटवण्यासाठी, मी तेव्हा 7वीत होतो, आणि तो विषय मिटवण्यासाठी माझ्या विषय मिटवण्यासाठी त्या मित्राची बहीण 10वीत होती. आणि त्या 10वीतली पोरं मला समजवायला आली होती की बाबा कशाला भांडण करतोय, नको असू दे, जाऊ दे. 10वीच्या पोरांमध्ये पण तुमची दहशत होती. तेच की. त्यामुळे काय तुम्ही परत 11वी 12वी तर माहितीच आहे. 11वी 12वी आता आपण सोबत होतो, तुला तर माहितीच. 11वीत वायसी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं काय, म्हणजे कसं काय शेंद्र्यातनं डायरेक्ट सातारामध्ये कसं काय शिफ्ट? विषय असा होता की किती दिवस शेंद्र्यात थांबणार. अंगणवाडी पासून 10वी पर्यंत शेंद्र्यातच होतो. मग जरा विचार केला, म्हणलं आपण तरी बाहेर कधी पाडायचं. मग साताऱ्यात 11वीला ऍडमिशन घ्यायचं ठरलं माझं. वायसीला 11वी 12वी केली. 11वी काय आपली परीक्षा देऊन केली, पण 12वीला कोरोना लागला. आणि 12वी आपली अशी 12वीला काय सुट्टीतच सगळे. आपली अशी बॅच होती की त्यांनी 12वीचे पेपर न देता 11वी 12वी तर एवढी भांडणं केलेत ना की काय सांगायचं. आपण एकत्र होतो त्यामुळे मेन महत्वाचं. त्याच्यानंतर मी एक 10वीत आली माझी, तेव्हाच आमचं म्हणजे शॉप टाकायचं ठरलं, चप्पल. तुमच्या नाही, पहिल्यांदा आपण गोडवलीत शॉप टाकलं. तिथं गोडवली साईबाबा मंदिराच्या तिथं शॉप चालू होतं आपलं. आणि तिथं पप्पांना चालवाय दिलं शॉप. पप्पांना शॉप ओपन करून मम्मीने दिला. तिथं मी बसायचो.
म्हणजे अशी काय कुठल्या बिझनेस मध्ये आपल्याला लहानपणापासून डोक्यातच होते की बिझनेसच करायचा. म्हणजे पहिल्यापासूनच तुम्ही business mindset माइंडसेट. मी मेन महत्वाचं मी 7वी पासून आहे ना मी हा. आमच्या शेंद्रातच तिथं टपरी म्हणजे एक टेबल लावून आपलं मी फ्रूट सॅलेड परत कैरीचं पण सरबत हे विकायचो आधी मेन महत्वाचं पहिल्यांदा. हा. त्याच्यानंतर मग मी तिथनं भेळ तुमच्या बिझनेस सुरुवात हो. झाली. त्याच्यानंतर मी भेळ पाणीपुरी परत वडापाव वगैरे ती विकायला चालू केलं मेन महत्वाचं. आणि तिथनं मग बिझनेसला माझ्या डोक्यात झालं की बाबा आता बिझनेस आपल्याला काय जॉब करायचा. तेव्हा तुम्ही असे छोटे छोटे बिझनेस केले हा. म्हणजे भेळवीक म्हणजे त्यातला त्यात मी तुम्हाला आठवी इंटरेस्टिंग नववी कोणता वाटलेला म्हणजे असं की बाबा हा धंदा करताना मज्जा आली किंवा काय असं? ऍक्च्युली लहान होतो त्यामुळे एवढा काय आवड अशी निर्माण झाली नव्हती हा. बिझनेस मध्ये हा. त्या टायमिंगला. हा. आपलं काय आपलं घरातल्यांसाठी थोडी मदत हा. आणि ती एक बिझनेस करायचीच मला हा. की जिद्द तिथं होती आता म्हणजे. बाहेर फिरण्यापेक्षा आपल्याकडून हो, काहीतरी काहीतरी. घरच्यांना भेटतंय हा. त्यासाठी मी बिझनेस धडपड करायचो हा, सगळं हा. की घरच्यांचा पण मला खूप आधार होता. मेन महत्वाची आमची मम्मी हा. मम्मीनं पप्पांनी माझ्या घरच्यांनी खूप मला मदत केली. हो. त्याच्यानंतर मी पाणीपुरी भेळ विकली. त्यानंतर चहाची टपरी टाकली. चहा पण विकलाय मी रोडवर बसून सुद्धा चहा विकला. त्यानंतर मी 11वीच्या टाइमला आमचं गोडवलीतलं शॉप चालू होतं. हा. आणि मी कॉलेजला असून सुद्धा मी तिथं बसून चौकात हो. बसून चप्पल हो. शिवायचो. बरोबर आहे. आता ते आपण तुम्हाला तर बघितलंय माहिती आहे, हो, तो आपण हातात- बघितलंयच ते. म्हणजे कुठल्याही बिझनेस हा. मध्ये लाजायचं हा. नाही. कारण लाजून काय होणार आहे? बरोबर. तो दुसरी आपल्याला म्हणजे आपली पोटं भरायची. जेव्हा विघ्नेश आमच्या बरोबर 11वीला होता ना तेव्हापासून आहे ना त्याची जिद्दान चिकाटी म्हणजे तो कॉलेजवर आला की त्यांचं गोडोलीच्या चौकात दुकान होतं तिथं बसायचं तिथं बिझनेस करायचा. म्हणजे पहिल्यापासून डोक्यात एकच बिझनेस करायचा. नंतर न भाऊंनी शेंद्र्यामध्ये पण शॉप टाकलं. त्याची मागची 12वी story सांगा जरा. कोरोना लागायच्या आधी कोरोना लागायच्या आधी 4 महिने झाले मी म्हणजे एक डिसाईड केलं होतं की मला शेंद्र्यामध्ये शॉप टाकायची. हा. तर त्यासाठी खूप अडचणी आल्या. म्हणजे समोर एवढं सगळं होतं की बाबा नाही टाकू शकत. हा. पण एक डोक्यात होतं की नाही मला टाकायचं मी करणार. मग मी तिथं चप्पलचं शॉप चालू केलं शेंद्र्यामध्ये कोरोनाच्या आधी 4 महिने. हो. आणि त्याच्यानंतर कोरोना लागला. हम्म. आणि ते एवढे दिवस म्हणजे हे होते हा. की कोरोनात सगळी जण टेन्शन बसते, मध्ये होते. हो. कारण बिझनेस Business म्हणलं की नव्हता, सगळी हो. बस्टच झाली होती. कारण सगळंच ठप्प झालं बाहेर जाणं नाही कुठं हो, काय काय नाही. नाही. आणि त्याच पिरियडला तुम्ही दुकान त्याच पिरियडला मी टाकलं. दुकान त्यातून तुम्ही टाकलं. कसं बाहेर कसं आला मग काय? ऍक्च्युली मी कोरोनात सुद्धा एवढा धंदा केला की हा. माझा जेव्हा कोरोना नव्हता ना हा. त्या टाइमिंगला माझा जेवढा धंदा होत नव्हता हा. तेवढा मी कोरोनात धंदा केला. कारण मी होम सर्व्हिस देतो माणसांना. मी हा, घरून सगळं direct, म्हणजे हा. सगळे करायचो. त्यामुळे मला असं नाही जाणवलं की बाबा माझा बिझनेस कधी कमी पडला. आणि त्या कोरोनाच्या काळात मला मेन महत्वाचं ही झालं म्हणजे रिअलाइज झालं की बाबा आपला बिझनेस 100% चालणार, वर जाणार आणि चालणार. चालणार. तेव्हापासून बिझनेस चालू केला मी. मेन महत्वाचं पहिल्यांदा चप्पलचं दुकान टाकलेलं. हा. मग हळूहळू मी आपल्या कपड्यात कपडे पण चालू केले. कपडे पण भाऊंकडे चांगले असायचे तर आम्ही जायचो त्यांच्या शॉपवर. आणि त्यासोबतच भाऊ चमड्याची कोल्हापुरी पण तुम्ही हा, शिवून बिवून हा. देता काहीतरी. मेन महत्वाचं आपले स्पेशलच कोल्हापुरी चामड्याची चप्पल हा. आहे. आपण ओरिजिनल चप्पल देतो. हम्म. त्यामध्ये पण खूप सारे डिझाईन 30-35 डिझाईन बनवतो आपण बरोबर. चप्पल. आणि कोल्हापुरी चप्पलच कसं असतं तुम्हाला उष्णतेला हो. म्हणजे उष्णतेला ज्यांना त्रास त्रास असतो येतात. ते जास्त करून कोल्हापुरी चप्पल घालतात. उन्हाळ्यात खूप चप्पल घालतात. हम्म. मी नाही म्हणलं ना तरी उन्हाळ्यातच फक्त उन्हाळ्यात मी 300 ते 400 जोड चप्पलची विकतो हम्म. फक्त उन्हाळ्यात. म्हणजे भाऊ त्यांच्या शॉप मध्ये चप्पल तयार करायची तयार स्वतः करायची आणि स्वतः. मग विकायचे. म्हणजे त्याच्यात पण त्यांचं कोणी हात धरणार नाही असंच कार्य करते. नाही माझी चप्पलची क्वालिटी बघितले आम्ही बघितले त्याचा काही विषयच नाही. आणि डिझाईन पण आपण स्वतः हाताने बनवतो. त्यामुळे जी कस्टमरला पाहिजे पाहिजे तसं तीच रिक्वायरमेंट नुसार रिक्वायरमेंट नुसार कस्टमाइज करून आपल्याला चप्पल जर तुम्हाला पण पाहिजे असले तर भाऊंना संपर्क करा. आपल्या चॅनलला कमेंट करा. मी भाऊंचा नंबर देतो. चांगले चप्पल देतात. नंतर पुढचं 12वी नंतर काय प्लॅन? नंतर आमचा काही संपर्क तुटला. मी पण पुण्याला कॉलेजला गेलो. भाऊंनी कशाला ऍडमिशन घेतलं नंतर? मी वायसीलाच होतो. मी FYSYTY वायसीला गेलं ऍनिमेशन सायन्स. त्याच्यानंतर कपड्याचं शॉप चालू होतं माझं. त्यामुळे मी गोडवलीतलं पप्पा बघतायत शॉप आमचं. तर पप्पांच्या आपण शॉपवर कधी कधी जायचं. तसं आता परत ते गोडवलीतलं परत ते तसं repeat कर. मेन महत्वाचं मी गोडवलीतलं पण शॉप चालू होतं. पप्पा तिथे शॉपवर होते. हा. आणि शेंद्र्यातलं पण शॉप चालू होतं. तिथलं पण शॉप बघत आपलं कॉलेज करायचं. म्हणजे तुम्ही म्हणजे- नंतर शॉप वरती कामगार बिंगार ठेवले हो.
नंतर कामगार वगैरे ठेवले, कारण कसं होत होतं मला कॉलेज पण करायला लागायचं, त्यात मम्मी साथ द्यायची, त्यामुळे मम्मी पण कधी कधी दुकानावर बसायची. मग नंतर हळूहळू मी जरा एफवायला मला शिक्षकांनी पण साथ दिली अशी की एफवाय ठेवायला मी वायसीला ऍनिमेशनला होतो, शिक्षकांनी पण साथ दिली मला, त्यामुळे जुळलं ते गणित की बाबा शॉप बघून कॉलेज वगैरे करणं आणि बाकीच सगळं म्हणजे झालं ते मॅनेज झालं. तुमच्या बिझनेसला तुमच्या मम्मीचा सपोर्ट दिसतोय चांगला. तर मम्मी बद्दल काय सांगाल तुमच्या थोडं? मम्मी माझी लय कष्ट करते, म्हणजे तिचे लहानपणापासून एवढं कष्ट आहे ना की काय सांगू शकत नाही एवढे. ती खूप म्हणजे तिला पण खूप आवड आहे बिझनेसची, त्यामुळे ती प्रत्येक माझी मम्मी बचत गटाचे अध्यक्ष आहे मेन महत्वाचं. ती आमचं जान्हवी फूड प्रोडक्ट्स म्हणून एक हे कंपनी, त्यामध्ये लोणचं, आवळा कॅन्डी, आवळ्याचे सगळे प्रोडक्ट, त्यानंतर लोणची, पापड, अजून सांडगे वगैरे सगळं खारवडे उन्हाळी जे असते ना सगळं, म्हणजे बचत गटा थ्रू सगळं ती करते. आणि तिचं पण चांगलं असतं. मेन महत्वाचं आमची मम्मी अंगणवाडी शिक्षक आहे, ते बघून हे सगळं करणं खूप म्हणजे मम्मीचं पण मल्टिपल बिझनेसच डोकं तेच तुमच्यात आलंय असं मला वाटतं. तेच गुण असं तुमच्यात 100% ट्रान्सफर झाले असं वाटतंय. त्यानंतर मी एफवायला गेलो, एफवाय SYTY मी वायसीलाच केली. एफवायला विषय असं झाला की आता फील्ड कुठली 12वी झाल्यानंतर फील्ड चॉईस करताना सगळ्यात मोठी एक गोष्ट होती की नक्की आपल्याला करायचे काय हे डिसाइड होत नाही, आणि ते पोरं काय जण चुकतात की 12वी टर्निंग पॉईंट असतो, तिथनं पुढे मेन महत्वाचं आयुष्य मेन महत्वाचं मला जॉब करायचा नव्हता. जॉब करायचा नव्हता मग मला घरची म्हणली की आर्ट्सला घे, कॉमर्सला घे, तुला बिझनेसच करायचा, आर्ट्सला घे, कॉमर्सला घे, तुला सगळं मॅनेज होईल. बरोबर. पण मी एका पद्धतीनं असा पण विचार केला की बाबा मी आर्ट्सला घेतलं, कॉमर्सला घेतलं तर बाबा लोक काय म्हणतील एवढा 11वी 12वी सायन्स शिकलाय आणि लगेच आर्ट्सला आणि कॉमर्सला घेतलं. जरी आता काय विषय माहितीये का, प्रत्येक मुलाचा डिसिजन कुठं चुकतो माहितीये का, लोक काय बोलतील, लोक काय म्हणजे विचार केला त्याला आताची मुलं इतकी म्हणजे दुसरी काय बोलतील, बाबा इकडे ऍडमिशन घे, तिकडे ऍडमिशन घे, त्याच्यानुसार मुलांचं डिसिजन बदलत असतात. ते एक चुकीची गोष्ट आहे. जे आपल्याला करायचंय ते डोक्यात ठेवून मुलांनी केलं पाहिजे. लोक काय खायला घालायला येत नाहीत, फक्त सल्ले द्यायला येतात. तेवढे मेन महत्वाचं म्हणजे 10वी नंतर काय झालं की 11वी 12वी झाली, 12वी नंतर चॉईस करायचं, चॉईस महत्वाची असती. बरोबर. त्याच्यानं मग मी विचार केला जरा की बाबा आपण इथपर्यंतच का थांबायचं, आपल्याकडे सगळी कला आहे, मी सगळं करू शकतो. बरोबर. मी सांगितलं मी सगळं बनवतो, मला जेवण बनवायला लावलं, मी जेवण पण सगळं बनवतो. माझ्या आजची बिर्याणी कधी वाटली तुला पण खायला घ्यायला चालतंय की नक्कीच 100%. म्हणजे मला सगळं बनवता येतं, हॉटेल लाईन सुद्धा मी सांभाळू शकतो, असं काही नाही. पण त्या टाइमिंगला मी असा विचार केला की मला लहानपणापासून आवड होती की बॅनर वगैरे बनवायचे, परत व्हिडिओ बनवायचे, आणि मी कॉलेजमध्ये सारखं काय असलं की फोटो वगैरे एडिट. मग मी जरा विचार केला की आपल्याला आवड कशात आहे, मग मी ते आवड माझी जाणली की बाबा आपल्याला मी ग्राफिक्स वगैरे एवढे चांगले बनवतो, व्हिडिओ एवढे चांगले बनवतो, परत फोटो वगैरे एडिट करतो एवढे चांगले. मग माझ्या याला फील्ड कुठली चांगली, मग त्याच टाइमला माझे मित्र पण होते, माझा भाऊ मी सगळे मिळून आम्ही ठरवलं की ऍनिमेशनला ऍडमिशन घेतलं. तिथले सर पण मला चांगले लागले, त्यामुळे मला बिझनेस मध्ये पण लय मोठी मदत झाली. आणि तिथनं ऍनिमेशनला FY SYTY मी पूर्ण ऍनिमेशन मध्ये घालवलं. म्हणजे कॉलेज करत ही मोठी गोष्टच आहे तशी. 100%. कारण मेन महत्वाचं कसं होतं, आजकालची पिढी अशी आहे की त्यांना आयतं पाहिजे म्हणण्यापेक्षा कसं होतं की घरच्यांनी कमवायचं ना आपण खायचं. बरोबर. तसंच ते नाही बरोबर. मग मी त्या माइंडसेटचा नव्हतो. काय करायचं आपल्याला, घरचे आपल्यासाठी राबतात, आपण पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. बरोबर. मग मी काय करायचो, कॉलेज सुटलं माझं की एकतर शेंद्र्या शॉपवर जायचो, जर तिथं मम्मी असेल तर मग मी गोडवलीच्या शॉपवर येतो पप्पांना मदत करायला. मग मी गोडवली शॉपवर येतो, तिथे चप्पल शिवण्यापासून चप्पल पॉलिश करण्यापासून सगळी कामं केलेली. मग एवढी सगळी कामं करून तुम्ही कॉलेजचा स्टडी कधी करायचा, ते जरा टाइम मॅनेजमेंट कसं करायचं? स्टडी ऍक्च्युली कसं व्हायचं की मी अख्ख्या वर्षभर काय स्टडी करतच नव्हतो. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे घरी गेलं की आपलं सकाळी शिकून आलं की आपलं तेवढं डोक्यात जेवढं शिकवलं तेवढं डोक्यात, फक्त जेव्हा पेपर येतील ना त्याच टायमिंगला कधीतरी उठायचो आणि तेव्हा स्टडी करायचो. नंतर अख्खी काय कॉलेजमध्ये काय मी स्टडी केलेली नाही.
नंतर मग 12वी तुमची झाली, एवढं तुम्ही म्हणजे सगळं बघत बघत 13वी 14वी 15वी सगळं झालं तुमचं. नंतर मग काय पुढे कसं काय करायचं, ऍनिमेशन मध्येच करिअर करायचं ठरवलेलं का? नाही, अॅनिमेशन मध्ये जॉबच्या खूप संधी येते. असं काय नाहीये की बाबा त्यात नाहीये मी बिझनेस का केला. अॅनिमेशन क्षेत्रात पण जॉबला खूप संधी आहे. आणि आता तर मेन महत्वाचं AI जनरेशन चालू आहे. बरोबर. आता ग्राफिक्स वगैरे सगळे AI वरनं चालू आहे. चॅट GPT वरनं तुम्हाला सगळं काय भेटतं. त्यामुळे आजकाल सगळं ते हेच चाललंय. म्हणजे त्यांचा पण थोडा व्हॅल्यू कमी झाला. पण मेन महत्वाचं आता ह्याच्यात आपल्या मुंबई, पुणे, हैदराबाद, फिल्म सिटी वगैरे, VFX म्हणा, यामध्ये तुम्हाला अॅनिमेशनला पण खूप स्कोप आहे. त्यामुळे अॅनिमेशन मी चॉईस केलं. म्हणजे कसं आहे, प्रत्येक फील्ड मध्ये जर तुमच्याकडे स्किल असले तर मग तुम्हाला तिथे ऑपॉर्च्युनिटी भेटणार. त्यामुळं तुम्ही तर काय, तुमचं तर विशेष खोल होता. तर आता तुम्ही अॅनिमेशनला होता YC-लाच, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. मग आज तुम्ही कोणाच्या प्रेमात विमात पडला असाल की का, असं काही झालंच नाही कधी? प्रेमाचं आता प्रेमाच्या गोष्टी नकोच मला असं वाटतं. नाही, सांगावं तुम्ही पब्लिकला, असं आमचं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी असतंच. प्रेम नका करू. दुसरं काय सांगू शकतो आता. तरी नाही, काही गोष्टी असतात की त्या पर्सनली असतात, त्यामुळे प्रेमाच्या गोष्टी नाही. ठीक आहे. नंतर मग तुम्ही आता इंटेरियरची कामं विम करता. ते किस्सा इंटेरियर मध्ये घुसणं म्हणजे एक वेगळाच किस्सा होता. तर टीवायला होतो आणि त्या टायमिंगला मित्राच्या घरी हे चालू म्हणजे काम करायचं होतं, एक स्लायडिंगचं काम करायचं होतं. तर आम्ही 7-8 दिवस माणसाला शोधलं, पण आम्हाला काय माणूस भेटला नाही त्या टायमिंगला. मग मी म्हणलं, त्याच्या घरी मशीन होत्या सगळ्या, ड्रिल मशीन होती, कटर मशीन होती आणि स्क्रू वगैरे आम्ही आणले. मी म्हणलं त्याच्याकडे एवढा मशीन बिशीन येते, आपल्या डोक्यात तर कशाला उगाच दुसऱ्याला बोलावून पैसे. बरोबर आहे. म्हणून त्या मशीन वगैरे घेतल्या आणि त्या टाइमला आम्ही तिथलं स्लायडिंग एवढं फिक्स केलं की मग तिथनं जरा डोक्यात आलं की बाबा आपण सगळं जुळतंय, तर आपण कशाला मागे थांबायचं. बरोबर. तेव्हा तुम्हाला आयडिया आली की बाबा हे पण काम आपण करू शकतो. मग तिथनं इंटेरियरच्या याच्यात घुसलो जरा. आम्ही पार्टनर, माझा एक शुभम कुंभार म्हणून, किंवा आणि मी दोघं जण मिळून त्या क्षेत्रात घुसलो. हळूहळू आम्ही स्वतः, म्हणजे मी स्वतः काम करायचो आधी. POPचं, PVCचं बरोबर मी स्वतः काम करायचो. त्याच्यानंतर हळूहळू असं झालं की कामं वाढत गेली. त्यानंतर कामगारांची जरा दोन्ही बसायला लागली. त्यानंतर कामगार ठेवले. आता माझ्याकडे किमान एक 12 ते 15 जण कामाला आहेत माणसं. म्हणजे जेव्हा विघ्नेशनं इंटेरियरचे चालू केलं आणि तेव्हा जो स्टोरी बिरी टाकाय, तेव्हा आमच्या मनात असायचं ह्यो काय नक्की काय याच्या डोक्यात चाललंय, काय करणार तरी काय, नाही का. पहिलं इकडचं कपड्याचं शॉप टाकलं तुम्ही सगळं, म्हणजे आणि नंतर डायरेक्ट इंटेरियर मध्ये बसलं. त्यामुळे जरा असं कसं झालं, आता ही ऑनलाईन मार्केटिंग मुळे जरा दुकानाचं पण धंदा शॉर्ट झाला. बरोबर. म्हणजे शॉपचं डिमांड कमी झालं म्हटल्यावर तुम्ही इकडे घुसला आणि त्यात तुम्हाला भरभरून असं यश मिळालंय असं दिसूनच येतं. म्हणजे भाऊ टॉपलाच येत आता इंटेरियर मध्ये. कसं आहे की बाबा माझं मेन महत्वाचं कसं होतं, आपल्याला जी इंस्टाग्रामवर आणि सोशल मार्केटिंग जी चालू आहे आता, त्याच्यामुळे खरं तर लय आत्ताच्या पिढ्याला लय बिझनेस मध्ये पडायची खूप मोठी संधी. आणि त्या बिझनेस मार्केटिंग मुळे ना आज बघा तुम्ही बघताय की कपड्याची दुकानं जे रील स्टार आहेत त्यांचीच किती कपड्याची दुकानं, आणि त्यांना तसा रिस्पॉन्स भेटतोय. का भेटतोय की बाबा त्यांचे फॉलोअर, पब्लिकला समजतं की बाबा तुमची किंमत काय. म्हणजे जे कस्टमरला पाहिजे ते जर तुम्ही त्यांना दाखवलं तर आता ऑनलाईन डिमांड पण एवढी आहे की ते ऑनलाईन विकून जास्त कमवतात. जेवढं ऑफलाईन कमवत नाहीत ना तेवढं ऑनलाईन कमवतात. म्हणजे सोशल मीडियाची पावर आहे धंद्यात, म्हणजे महत्त्वाचा वाटा आहे सोशल मीडिया. तुमचा अजून एक वक्रतुंड इव्हेंट्स म्हणून आहे, त्याचं कसं काय? वक्रतुंड इव्हेंट्स म्हणून पण माझे ते आता पार्टनरशिप मध्ये त्याचं पण कसं होतं की बाबा पहिल्यांदा मी माझा एक म्हणजे वक्रतुंड इव्हेंटचा जो पार्टनर आहे प्रसाद माने, तर त्याला मी पहिल्यांदा बलून डेकोरेशन फक्त करायचो. तर त्या टायमिंगला आम्ही 4,500 रुपयाची बलून डेकोरेशनची मशीन घेतली होती आणि फक्त बलून डेकोरेशनचे इव्हेंट फक्त आम्ही करायचो. त्यानंतर हळूहळू जरा आम्ही ठरवलं की पूर्ण इव्हेंट करायचं.
सगळे म्हणजे पूर्ण overall event सगळे. हा ओव्हरऑल सगळं. मग आम्ही फायर मशीन घेतली, स्पार्कल मशीन घेतली, त्यानंतर पेपर ब्लास्टर घेतला. म्हणजे मशीनी सगळ्या वाढवत machine वाढवत म्हणजे गेलो आणि event event मध्ये- चालू केलं, बरोबर. प्रॉपर इव्हेंट चालू केलं. त्यात पण तुम्हाला आप- चांगलंच हो. तुमचं हे आहे. आपलं इंस्टाग्रामला वक्रतुंड इव्हेंट्स अँड डेकोर म्हणून पेज आहे. ते यांचं तुम्ही बघू इंस्टाग्रामला शकता. वक्रतुंड इव्हेंट्स अँड डेकोर म्हणून पेज आहे. त्यानंतर जर तुम्हाला जर विघ्नेश पवार म्हणून आपलं ब्लॉगचं पण पेज ब्लॉग पण करतात भाऊ सगळं, म्हणजे ऑलराऊंडरच भाऊ सगळं. 3 पेजेस व्हीपी इंटेरियर म्हणून पेज इंस्टाला, वक्रतुंड इव्हेंट्स अँड डेकोर म्हणून पेज आहे, आणि प्लस त्यांचं पर्सनल वॉक करतात त्याचं विघ्नेश पवार म्हणून आहे. तुम्ही जावा शॉपचं आणि- पण पेज आहे हा. आपलं. तर तिथं तुम्ही भाऊंची बघू शकता तिथं कशी हवा आहे सगळीकडे. आपलं इव्हेंटचं कसं झालं, त्याच्यानंतर मी इव्हेंट मध्ये घुसलो आणि आता इथपर्यंत माझा बिझनेस आहे इव्हेंटचा पण, की मी आता लग्नाचे पूर्ण इव्हेंट घेतो सगळे, म्हणजे जेवणापासून सगळे. सगळे टोटल तुमचं म्हणजे डेस्टिनेशन overall management सगळं मॅनेजमेंट तुमच्याकडे. टोटल फोटोग्राफी सकट सगळं. म्हणजे माणसं आत्ताची काय माणसांचं झालंय, सिटीतल्या लोकांची विचारसरणी अशी आहे की बाबा आता आपल्याला काय नको, म्हणजे टेन्शन काय डोक्याला नको, एकदा पैसे हातात दिले की त्यांचं ते सगळं बरोबर. कारण त्या आता type मध्ये- कसं इतकी लग्नात पण इतकी पळापळ होती पळापळ माणसांना, होती. त्यामुळे माणूस आपला पैसे असले की आपलं पैसे दिले झालं विषय, माणूस त्यातनं फ्री होतो. ते बरोबर. आता तुम्हाला आताची जी पिढी आहे, म्हणजे तुमचं म्हणजे बिझनेसचं इतकं म्हणजे तुम्ही हे झालाय त्यात, त्यामुळं आताची यंग जनरेशन आहे त्यांना तुमचा काही सल्ला असेल की बाबा का आपल्यातली कसं आता मराठी मुलं तर आहे ना, हो, 80% मुलं विचार करतात बाबा बिझनेस नको, बाबा बिझनेस नको, बिझनेस बनणं काय सक्सेस नाही. मग त्या मुलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मेन महत्वाचं कसं आहे की बिझनेस करायचा म्हणलं ना तर त्यासाठी आपली विचारसरणी तशी असावी लागते. बरोबर आहे. म्हणजे त्या माइंडसेटची माणसं त्या तुमच्याकडे माइंडसेटची माणसं लागतात. आणि कसं होतं, आपल्या मराठी माणसाचा विचार असा आहे की बिझनेस केला तर आपण कुठं लॉस मध्ये जाऊ. हो, बरोबर. आणि म्हणजे मराठी पहिलं माणूस question mark तेच घाबरतो. असतं. हा, मराठी माणूस घाबरतो तो लॉसला. बरोबर. मेन मी बिझनेस मध्ये जेव्हा पडलो ना, माझ्याकडे 1 रुपया नव्हता की बाबा मी बिझनेस करतोय आणि माझ्याकडे 1 रुपया नव्हता. म्हणजे तुमच्याकडे मी- काहीच भांडवल काहीच नव्हतं. भांडवल नव्हतं. त्यात शून्यातून मी उभं. का म्हणजे इकडून तिकडून काम करून मी मशीन वगैरे घेतल्या, इव्हेंटच्या पण काम, आता मशीनी घेतल्या आणि मग बिझनेस चालू केला. म्हणजे कुठल्या पण धंद्यात थोडं ना थोडं तरी लावावं लागतं. बरोबर. पण लॉसला घाबरायचं नाही. मराठी माणसाचंही चुकतं की खरं लॉसला घाबरतो. ते पण. आता जर तुम्हाला बिझनेस उभा करायचे ना तर मेन महत्वाचं तुम्ही लोन घेऊनच बिझनेस चालू करा. बरोबर. माझं तर म्हणणं सरळ आहे. कारण जोपर्यंत आपल्या मागं लागत नाही ना की बाबा पैसे भरायचे, हप्ता भरायचा ते हप्ता हा, मग भरायचा. तोपर्यंत आपण पळत नाही हो. बरोबर आहे, बरोबर. जेव्हा जेव्हा आपल्या- आयतं पैसे मिळतात तेव्हा माणूस, आणि मराठी पोरं कशी आहेत, आयतं भेटल्यावर निवांत आपण. हा, तसं नाही पाहिजे. बरोबर. मागं जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत माणूस पळत नाही. पळत. माणूस पळायला लागला ना की झालं. म्हणजे मेन महत्वाचं आपण कमावतोय आणि घालवतोय असं नको. बरोबर. आपण कमावतोय आणि इकडचं भागवतोय. बरोबर, बरोबर. ही स्टेप जर चालू झाली तर 100% मराठी माणूस मनी पुढे मॅनेजमेंट पाहिजे. मनी मॅनेजमेंट पाहिजे महत्वाचं. आता तुमचं मग पुढे काय करायचं? तुम्ही आत्ताच एवढं हे झालंय, इथनं पुढेच काय मग? काय बघायचं आता कसं आहे. आता मी हे बिझनेस एवढे चालू करेन असं मला पण आधी माहित नव्हतं की बाबा मी एवढे चालू करेन. मेन म्हणजे बिझनेस मध्ये घुसल्यानंतरच हे आयडिया येत असतो. बरोबर आहे. 100%. पण तिथंच महत्वाचं माणूस चुकतो ते डेअरिंग करत नाही. डेअरिंग करत नाही. डेअरिंग खूप महत्वाचं आहे की बाबा आपण काय करतो बरोबर. याच्यावर विश्वास लक्ष- पाहिजे. विश्वास पाहिजे. मेन महत्वाचं स्वतःवर, आपण स्वतः काय करू शकतोय हे जर आपण जाणलं ना हा. तर 100% आपण पुढे जाणार. बरोबर. आपल्या जी कला आहे ना ती माणसांना दाखवा. हा. आपली जी कला आहे ती माणसांना दाखवा. आणि मेन महत्वाचं आता एवढी मोठी संधी आहे सगळ्यांना की सोशल मार्केटिंग एवढं चालू आहे ना की त्याच्यावरून माणूस खूप मोठा होणार आहे. मोठा होऊ शकतो. खूप मोठा होणार आहे. हे एआय जनरेशन आता आलंय ना, त्या एआय जनरेशनला सुद्धा म्हणजे एआय जनरेशन सुद्धा खूप पुढे नेणार आहे. बरोबर. त्याचा साथ घेऊन पुढे गेल्यावर 100%. आता स्वतःचा माझा आता एक वेगळा प्रोजेक्ट चालू आहे की अजून काय करता येईल. नवीन म्हणजे आज business Interior मध्ये अजून design काय मध्ये करणार? अजून मी ऍक्च्युली सिव्हिल काउन्सिलिंग करतो, टोलके प्रोजेक्ट करतो, पीओपी, पीव्हीसी, फर्निचर, कलर हे सगळं करतो आता. तर ह्या व्यतिरिक्त अजून काय? मला Advance, मार्केटमध्ये advance. काय ऍडव्हान्स आणता येईल ह्याच्या मी आता शोधात आहे. आणि 100% पुढे काय तुमचं स्वप्न काय, म्हणजे असं ड्रीम बाईक, ड्रीम कार, ड्रीम होम असं काहीतरी असतं. प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की बाबा ते रिव्हील नाही करू शकत आता मी. तरी तुमच्या मनात काय बाबा रिव्हील नाही करू शकत, पण असं ड्रीम कार आहे, ड्रीम बाईक आहे किंवा होम आहे काय असं? नाही, मी स्वतःच घर एक
खूप मोठं बांधणार आहे हा. आता पण हाय, पण अजून त्यापेक्षा मोठं मोठं मला एक बांधणार. लक्झरी घर बनवायचे. त्यानंतर गाडी वगैरे ते सगळ्यांची स्वप्न स्वप्न असतात, असतात बरोबर, की बाबा आपल्याला काय काय करायची. बरोबर ते गोल तर निश्चित आहेत, पण सगळ्यात महत्वाचं मला आई बापाला खुश ठेवायचं. बरोबर, हे महत्वाचं म्हणते. म्हणजे काय विषय, आताची जनरेशन आहे की भाई पैसा आला, लग्न झालं की भाई आई वडिलांना विसरून जातात, मग ते त्यांची ती लाईफ. पण असं व्हायला नाही पाहिजे. लाईफ मध्ये पैसा होऊ दे, काय होऊ दे, मम्मी पप्पांना विसरता कामा नये. ही गोष्ट महत्वाची. आणि भाऊंचं म्हणजे घरच्यांवर इतकं प्रेम आहे की भाऊ मम्मीवर बोलताना मी असतो त्यांच्यासोबत कंटिन्यू. मम्मीला विचारतात, मम्मी तुला काय आणू, ही करू का, ती करू का, म्हणजे त्यांचं आहे आणि ते करणार मला माहिती आहे. म्हणजे त्यांनी माझं काही असू द्या, मी आई बापासाठी करतोय ना, मी बरोबर. आई बापासाठीच करणार शेवट. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळं ती गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवा. काय असेल ते आपले त्यांना सांगूनच सगळं काय असेल ते डिसिजन घेत जावा आणि त्यांना कधी नाराज करू नका. आणि भाऊंबद्दल काय सांगायचं, म्हणजे आज आमचं असं काही इंटेन्शन नव्हतं की बाबा पॉडकास्ट घ्यावा, काय घ्यावा. आम्ही असंच बसलेलो दुकानात, म्हटलं विघ्नेश भाऊंनी एवढं काय काय साम्राज्य उभं केलंय, म्हटलं घेऊया भाऊंचं जरा पॉडकास्ट घ्यावा. म्हणून आम्ही ह्यानं पॉडकास्ट केलाय. काही चुकलं असेल, पहिलाच आमचं पॉडकास्ट आहे, त्यामुळे थोडं तुम्ही पण आता समजून घेऊ शकता. आणि भाऊंबद्दल सांगायचं म्हटलं तर मी त्यांना मागासपासून 2-3 वेळा फोन आलेत की बाबा या साईट व्हिजिट करा, पण माझ्या शब्दावर ते इथं बसले आणि पॉडकास्ट दिला. त्यामुळे तुमचं पण धन्यवाद. आणि मित्रप्रेम तर वाहून लय, म्हणजे कोणत्याही गोष्टीला कधी नाही म्हणत नाहीत. विघ्नेश ही घेऊन ये, सगळं घेऊन येणार भाऊ. काय नाही कोणत्याच गोष्टीला. माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचे मित्रांनी एवढी साथ दिली ना मला, सगळ्या मित्रांनी, बरोबर आहे. म्हणून मी आजपर्यंत येते. तेच, मित्रांचा पण खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आमची जी मित्रमंडळी आहे ना, ते असे एकदम निस्वार्थी सगळे आहेत. तुम्हाला तर माहित असं 11-12